I am sharing my screen. So firstly, I will introduce your syllabus. So in the syllabus, the subject, screen is visible? Yes, sir. Okay. Yes. So subject name is GUI, application development using VB.NET. So in this subject, you will be studying a VB.NET. So this is the practical subject. There is no theory paper work for this subject. Only practical subject. It is a non-theory subject. So everyone should practice the programs in the practical. So the title of the subject is GUI application development using a VB.NET. The course code, the code of the subject is 22034. Okay, so I will show you the scheme. So this is the teaching and examination scheme. In this, there is no theory. You can see over here, there is no theory subject. See, there are no marks. So there will be no theory paper for that. You can see in next column that is practical. In practical, you will be having a total 100 marks. See, you for this subject, you will be having total 100 marks, 50 marks for end semester exam and 50 marks for PA. I mean, this is your progressive assessment. PA means progressive assessment. The manual you will be completing, it is for that, means 50 marks will be for that. And lastly, there are practical exams. Okay. For that practical exams, there will be 50 marks. And this practical exam will be external. ठीक आहे, तर जे काय प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे ती एक्सटर्नल असणार आहे आपली, मीन्स त्याच्याकरता एक्सटर्नल असणार आहे, त्याच्यासमोर तुम्हाला ते प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं. ओके, हे समजलं. 50 मार्क्स फॉर एंड सेमेस्टर एक्झाम, 50 मार्क्स फॉर PA. टोटल यू विल बी हॅव्हिंग 100 मार्क्स फॉर दिस subject. It is a non-theory subject, means there will be no theory paper. Okay, so we will go into a syllabus. In the syllabus, first you will be seeing the practicals. There are total 32 practicals. Okay, 32 practicals are there for this subject. And weekly you will be having 2 practical session. मीन्स आठवड्याला 2 प्रॅक्टिकल सेशन असणार आहे. आपले टोटल 32 प्रॅक्टिकल्स आहे. म्हणजे वीकली आपल्याला प्रॅक्टिकल्स जे आहे, एका प्रॅक्टिकल मध्ये एक प्रॅक्टिकल एंड झाला पाहिजे आपलं. सो स्टार्टिंग पासून प्रॅक्टिकलला प्रेझेंट राहायचं का सांगतोय मी. आणि सुरुवातीला वी विल बी हॅव्हिंग अ सेटअप ऑफ अ VB.NET. VB.NEट कसं इन्स्टॉल करायचं ते बघणार आहोत. त्याच्यानंतर मग 1 बाय 1 आपण पुढे जाणार आहोत. जर का तुम्हाला जर VB.NEटच इन्स्टॉल नाही झालं तर पुढचं काही येणार नाही. त्याच्यामुळे सुरुवातीपासून प्रॅक्टिकलला प्रेझेंट राहायचं. सो दिस आर द प्रॅक्टिकल्स. फर्स्ट प्रॅक्टिकल बघा, इन्स्टॉल सेटअप अँड यूज VB.NET अँड IDE. मीन्स वी हॅव टू इन्स्टॉल हिअर VB.NET. ओके, कुठलं सॉफ्टवेअर घ्यायचं ते मी तुम्हाला ग्रुपवरती टाकेल, तर ते प्रत्येकाने तुमच्या इथे इन्स्टॉल करायचं किंवा वेडनेसडेला आल्यानंतर ते .NET तुमच्या पेन ड्राईव्ह मध्ये किंवा हार्ड डिस्क मध्ये घेऊन जायचं. आणि त्याची साईज जी असणार आहे, साईज इज मोर दॅन 1 GB. ठीक आहे, 1 GB च्या वरती साईज आहे. त्याच्यामुळे डाउनलोड करत बसू नका सर्वजण. कॉलेजला येणार त्यावेळेस ते घेऊन जा तुम्ही. ओके, आणि घरीच तुमच्या सिस्टीमवर इन्स्टॉल करू शकता. देन द सेकंड प्रॅक्टिकल, यूज एक्झिस्टिंग namespaces and create user defined namespaces. ठीक है, namespaces इथे आपण स्टडी करणार. In third practical, we will be doing a message boxes and some arithmetic expressions. In fourth practical, develop a program to demonstrate the use of if statement, if else statement. This is total VB.NET language. याच्यामध्ये लूप्स असणार, if statement, कंट्रोल स्टेटमेंट्स असणार, फॉर लूप्स असणार. जसं बाकीच्या लँग्वेजेस मध्ये असतं सर्व काही याच्यामध्ये असणार. थोडेफार सिंटॅक्स चेंज असणार. लॉजिक विल बी सेम, ओनली द सिंटॅक्स विल बी चेंज. ओके, फक्त सिंटॅक्स चेंज असेल.
नेक्स्ट हा झाला तुमचा लँग्वेजचा पार्ट. त्याच्यानंतर GUI 8 प्रॅक्टिकल पासून बघा 8 नंबरचं प्रॅक्टिकल जे दिसतंय इथनं तुमचं GUI मीन्स ग्राफिकली युजर इंटरफेस. ग्राफिकली आपल्याला काही टेक्स्ट बॉक्सेस, लेबल्स, बटन्स. तुम्ही प्रत्येक जण फॉर्म बघत असाल, कुठला पण फॉर्म ओपन केला, ठीक आहे, आता फेसबुकवर किंवा तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरताय, त्याच्यामध्ये तुम्ही ते तुमचे डिटेल्स एंटर करता, सबमिट करता. तर हे सगळं आपल्याला VB.NET मध्ये करता येतं. ठीक आहे, ग्राफिकली डायरेक्टली टूल्स अवेलेबल आहे. मीन्स टेक्स्ट बॉक्स घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून तो टेक्स्ट बॉक्स डायरेक्टली घेऊ शकता. लेबल घेऊ शकता, बटन्स घेऊ शकता, रेडिओ बटन्स आहे, चेक बॉक्सेस, लिस्ट बॉक्स, कॉम्बो बॉक्स, पिक्चर बॉक्स, इमेजेस वगैरे जर शो करायचे असतील तर पिक्चर बॉक्स सुद्धा आहे, टायमर्स आहे. असे भरपूर सारे GUI कंट्रोल्स आहे जे आपल्याला यूज करायचे युजिंग VB.NET. हे ग्राफिकली आपल्याला त्या सॉफ्टवेअरमध्येच आहे, तिथनं ड्रॅग करायचे आणि ड्रॉप करायचे तुमच्या फॉर्मवरती. डिफरंट टाइप्स ऑफ फॉर्म्स तुम्हाला पण बनवता येईल त्याच्यावर. ठीक आहे, आता हे सर्व बनवत असताना तुम्हाला यू विल बी रिक्वायरिंग अ व्हॅलिडेशन्स. सपोज वी आर युजिंग अ टेक्स्ट बॉक्स. ठीक आहे, टेक्स्ट बॉक्स मधले कुठल्या व्हॅल्यू घेतल्या पाहिजे आणि किती व्हॅल्यू घेतल्या पाहिजे. सपोज मी मिनिमम टेक्स्ट बॉक्स मध्ये व्हॅल्यू कॅरेक्टर्स मला 8च घ्यायचे, तर ते व्हॅलिडेशन्स आपण देऊ शकतो युजिंग अ व्हॅलिडेशन युजिंग अ रेग्युलर एक्सप्रेशन. ओके, रेग्युलर एक्सप्रेशन आपण स्टडी करणार. वी विल बी स्टडिंग रेग्युलर एक्सप्रेशन इन प्रॅक्टिकल नंबर 13, 14. Okay, then the procedures and functions, then destructors, inheritance, all the OOPS concept. ठीक आहे, ह्या OOPS concept पण तुम्ही स्टडी केलेल्या असतील. ओव्हरलोडिंग, ओव्हररायडिंग, इनहेरिटन्स, तर ह्या पण आपल्याला लँग्वेज मध्ये स्टडी करायचं. ठीक आहे, तर इथपर्यंत आपला प्रॅक्टिकल नंबर 23 पर्यंत हे सर्व तुम्ही स्टडी करणार. आणि लास्ट सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डेटाबेसची कनेक्टिव्हिटी करायची. ठीक आहे, डेटाबेस फ्रंट एंडला तुम्ही डिझायनिंग करणार, प्रोग्रामिंग करणार, सर्व काही करणार, पण डेटा कुठे सेव्ह असतो? इन द डेटाबेस. तुमच्या लास्ट सेमिस्टरला DMS सब्जेक्ट झाला आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर प्रत्येकाने डेटाबेस स्टडी केला आहे. कशा प्रकारे डेटाबेसमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करता येतात, डिलीट करता येतात, अपडेट वगैरे हे सर्व कमांड्स किंवा क्वेरीज तुम्ही रन केलेले आहे. तर आपण इथे काय करणार आहे, .NET डेटाबेसशी कनेक्ट करणार आणि जे काही डेटाबेस मधले कंटेंट्स असणार ते आपण आपल्या .NET थ्रू दाखवणार युजरला. ठीक आहे, डेटाबेसमध्ये व्हॅल्यू अपडेट करायचे असतील तर आपण इकडनंच फॉर्म थ्रूच अपडेट करणार आणि त्याच्यामध्ये एंट्री करणार डेटाबेसमध्ये. तर त्याच्याकरता तुम्हाला हे फॉर्म्स, जे काही कंट्रोल्स आहे, कंपोनंट्स आहे, जसे टेक्स्ट बॉक्सेस वगैरे, त्याच्या थ्रू व्हॅल्यू तुम्हाला डेटाबेसमध्ये इन्सर्ट करायचं आहे. तर डेटाबेस कनेक्टिव्हिटी 25 नंबर प्रॅक्टिकल पासून स्टार्ट होतं. ओके, हे बघा, राईट अ VB.NET कोड टू स्टोर अँड रिट्राइव्ह डेटा इन अ डेटाबेस टेबल. राईट अ प्रोग्राम टू यूज सिंपल डेटा बाइंडिंग युजिंग टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू कशा प्रकारे आपल्याला डेटाबेसमध्ये इन्सर्ट करता येईल, जी काय व्हॅल्यू तुम्ही टेक्स्ट बॉक्समध्ये टाकणार आहात ती. ठीक आहे, हे सगळं डेटाबेस कनेक्टिव्हिटी झाली. शेवटचे 2 प्रॅक्टिकल. आता तुम्हाला एखादं ऍप्लिकेशन तुम्ही तयार केलं, त्याला डिप्लॉय करायचं आहे. ठीक आहे, कम्प्लीट झालंय तुमचं, त्याची EXE तयार करायची आहे. ठीक आहे, मीन्स एक्झिक्युटेबल फाईल. एखादी फाईल, एखादं सॉफ्टवेअर तुम्ही घेता बघा, एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड करता, त्याच्यावर डबल क्लिक करता आणि त्याचं सेटअप करता. तर सेम वे आपल्याला इथे लास्टचे 2 प्रॅक्टिकल जे आहे, लास्ट प्रॅक्टिकल, तिथे तुम्हाला एक्झिक्युटेबल फाईल तयार करायची VB.NET ची. मीन्स एकच फाईल असणार, तिच्यावर डबल क्लिक केलं तर माझ्या कुठल्या पण, म्हणजे सपोज मी इथनं कॅरी करून गेलो, दुसऱ्या सिस्टीमवर सेटअप केला तर तो सेटअप झाला पाहिजे. ठीक आहे, तर सिलेबस बघा, सिलेबस इज डिवाइडेड इनटू डिफरंट टाइप. फर्स्ट इट इज बेसिक. ठीक आहे, सुरुवातीचं प्रॅक्टिकल बघा, बेसिक आहे. बेसिक लँग्वेजला जे लागतं, कंट्रोल स्टेटमेंट्स, लूप्स, फॉर लूप्स वगैरे आहे. त्याच्यानंतर ग्राफिकल. ठीक आहे, ग्राफिकल मध्ये कसं यूज करायचं. त्याच्यानंतर व्हॅलिडेशन्स आणि त्याच्यानंतर डेटाबेसची कनेक्टिव्हिटी कशा प्रकारे करायची ते आहे. आणि लास्टला सर्व काही झाल्यानंतर तुम्हाला डिप्लॉय कसं करायचं. डिप्लॉय मीन्स दुसऱ्या सिस्टीमवर कशा प्रकारे ते रन करायचं एक्झिक्युटेबल फाईल घेऊन. तर हे टोटल देर आर 32 प्रॅक्टिकल्स.
सगळे प्रॅक्टिकल्स आपण घेणार आहोत 32 to 32 प्रॅक्टिकल्स. ठीक आहे, इथपर्यंत झालं हे आपलं सिलेबस. ओके, तर याच्याकरता 2 लेक्चर्स असणार आहे. ठीक आहे, तर 2 लेक्चर्स जे असणार आहे, तर लेक्चरचं सिलेबस बघा थिअरीचं. त्याच्यामध्ये पण तुम्हाला VB.NET ही थिअरी पार्टमध्ये एक्सप्लेन केली जाईल. कुठले कुठले ऑपरेटर्स आहे, कंट्रोल स्टेटमेंट्स आहे, मीन्स प्रॅक्टिकल आणि थिअरी हे पॅरलली चालणार. ओके, जे काही प्रॅक्टिकलमध्ये शिकवलेलं आहे किंवा लेक्चरमध्ये घेतलं आहे तेच आपलं प्रॅक्टिकलमध्ये चालणार आहे. सायमल्टेनियसली दोन्ही पण चालणार. ओके, लूप्स आहे, डिफरंट टाइप्स ऑफ GUI components, then how to connect a database and data binding. हे सगळे आपल्याला स्टडी करायचं. तर याला 2 लेक्चर्स असणार, देन आणि प्रॅक्टिकल्स वीकली 2दा असणार. एका बॅचचं प्रॅक्टिकल 2दा असणार. ओके, सिलेबस झालाय, समजलाय सर्वांना? Yes, Yes. sir. ठीक आहे, नॉन थिअरी सब्जेक्ट आहे, फक्त प्रॅक्टिकल असणार आहे. टोटल 100 मार्क्स असणार आहे आपल्याला. ठीक आहे, आता मी मॅन्युअल दाखवतो. याच्याकरता मॅन्युअल असणार आहे. मॅन्युअल दिसतंय? No, sir. Okay, so this is your lab manual for practical. Okay, ह्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला शेअर केली जाईल. ओके, लॅबोरेटरी मॅन्युअल फॉर ग्राफिकल GUI ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट युझिंग VB.NET. व्हिज्युअल स्टुडिओ आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये स्क्रॉल करतोय मी. ओके, टोटल 32 प्रॅक्टिकल्स आहे. आता सपोज प्रॅक्टिकल नंबर 1, इन्स्टॉल सेटअप अँड यूज VB.NET IDE. ओके, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. हे कशा प्रकारे इन्स्टॉलेशन करायचं आहे. तर खाली मॅन्युअल मध्ये तुम्हाला दिलं आहे प्रोसिजर, हाऊ टू इन्स्टॉल अ व्हिज्युअल स्टुडिओ 2012. ओके, त्याच्याकरता CD किंवा पेन ड्राईव्ह, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सॉफ्टवेअर लागणार. नेक्स्ट करत जायचं आहे. त्याचं setup.exe फाईल असणार आहे. यू हॅव टू क्लिक ऑन दॅट, देन इट विल आस्क फॉर अ लायसन्स, देन एक्सेप्ट इट अँड नेक्स्ट बटन. ठीक आहे, जसं जसं तो कमांड देत चालेल त्या प्रकारे तुम्ही नेक्स्ट करत चालायचं. ज्यावेळेस इन्स्टॉलेशन होणार त्यावेळेस रिस्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, आता तुमचं हे .NET आहे. शक्यतो कॉम्प्युटर जे असणार आहे तुमचं प्रोसेसर जो आहे i3 की i3च्या पुढचा पाहिजे. i3 वर पण चालेल तर त्याच्या पुढे. ठीक आहे, i3च्या लोअर कॉन्फिगरेशनचा जर असेल तर तो थोडासा स्लोली चालेल, इन्स्टॉलेशनला अडचण देईल. ठीक आहे, तर प्रोसेसर शक्यतो i3च्या वर बघा. तुमचे सिस्टीम अपडेटेडच असतील सर्वांचे, तर त्याच्यावरती तुम्ही करू शकता. ऑपरेटिंग सिस्टीम कुठली पण चालेल, विंडोज 7च्या पुढची, विंडोज 7 पण चालेल त्याच्या पुढची. आणि सॉफ्टवेअर जे आहे मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडिओ 2012 और हायर वर्जन. ठीक आहे, बेसिक कुठला आहे 2012चा चालेल किंवा हायर वर्जन पण तुम्ही घेऊ शकता. तर हे सगळे रिसोर्सेस आपल्याला प्रॅक्टिकल साठी लागणार आहे. तर असं पूर्णपणे मॅन्युअल तुम्हाला सॉफ्ट कॉपी दिली जाईल. अँड 1 बाय 1 प्रॅक्टिकल्स हे मी सॉल्व्ह करून तुम्हाला एक PDF तयार करणार. प्रॅक्टिकल नंबर 1, प्रॅक्टिकल नंबर 2, आणि ते जसे प्रॅक्टिकल्स आपले कम्प्लीट होतील तशी तुम्हाला मी शेअर करेन टोटल. जसे जसे प्रॅक्टिकल शेअर्स होतील. एक मिनिट, मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो.
Okay, this is ओके. जसं मॅन्युअल मध्ये मी दाखवलेलं होतं तुम्हाला, प्रॅक्टिकल नंबर 1, द सेम प्रॅक्टिकल्स जे आहे मी टोटली रेडी करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. प्रॅक्टिकल नंबर 1, इन्स्टॉल सेटअप अँड यूज VB.NET ID. ठीक आहे. त्यामध्ये जे काही तुम्हाला इन्सर्ट करायची किंवा लिहायचे आहे, सपोज डिफरन्शिएट बिटवीन VB.NET अँड VB. ठीक आहे. इथे मी दिलेले बघा, स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. येस सर. जे काय प्रॅक्टिकल मध्ये आहे सेम इकडे देणार आहे विथ फील्ड डेटा. जो काही डेटा लागणार आहे तुम्हाला तो सगळा देणार आहे. ठीक आहे. डिफरन्शिएट बिटवीन VB.NET अँड VB. तर तुम्ही इथे करू शकता. त्याच्यानंतर हाऊ मेनी लँग्वेजेस आर सपोर्टेड बाय .NET, इथे पण दिलंय डिस्क्रिप्शन. दिस इज युअर आन्सर. ओके. देन एक्सरसाइज पार्ट, illustrate the use of just in time compiler in VB.NET. ठीक आहे. जस्ट इन टाइम वी कॉल्ड इट ॲज JIT. त्याचं काम काय, त्याचं डिस्क्रिप्शन आहे. डिफाईन युजर डिफाईन नेमस्पेस अँड राईट प्रोसिजर्स, ते पण लिस्ट आउट केले. राईट द व्हेरियस सिस्टम रिक्वायरमेंट, ठीक आहे, ते पण लिस्ट आउट केले. रेफरन्सेस. सो दिस इज युअर प्रॅक्टिकल नंबर 1. जे काही प्रॅक्टिकल नंबर 1 साठी लागणार आहे ते टोटली रेडी आहे, पण सेम टू सेम तुम्ही लिहिणार नाही. तर याचा अर्थ किंवा मिनिंग समजून तुम्ही ते राईटअप किंवा मॅन्युअल मध्ये लिहिणार आहात. ठीक आहे. सेम टू सेम जसं जसं कॉपी करायचं नाही. तर हे झालं प्रॅक्टिकल 1. सेम वे प्रॅक्टिकल नंबर 2, टोटल 32 प्रॅक्टिकल्स जे आहे मी तुम्हाला शेअर करेल. जसं प्रॅक्टिकल आपलं एंड झालं हे तुम्हाला मी शेअर करेल. मीन्स तुम्हाला रेफरन्ससाठी हे वापरायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता तुमच्या वेने. एक रेफरन्ससाठी मी हे तयार करून ठेवलेलं आहे, तर प्रत्येकाने ते रेफर करायचं आणि त्या पद्धतीने तुमच्या जे मॅन्युअल आहे ते कम्प्लीट करायचं आहे. कारण वीकली 2 प्रॅक्टिकल आपल्याला कम्प्लीट करायचीच आहे. येते लक्षात? वीकली 2 प्रॅक्टिकल्स. त्याच्यामुळे कोणी पेंडिंग राहू नका, कारण टोटल 32 प्रॅक्टिकल्स आहे. सेमिस्टर ही 16 वीकची असते. तर वीकली जर 2 प्रॅक्टिकल जर पकडले आपण 16, ठीक आहे, तर एका वीक मध्ये आपल्याला 2 प्रॅक्टिकल फिनिश करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे पेंडिंग पडून देऊ नका, कारण लोड तसा वाढेल. कारण 32 प्रॅक्टिकल्स आहे. कंटिन्युअस आपण प्रॅक्टिकल घेतले तर ते प्रॉपरली कंप्लीट होणार सेमिस्टर एंड पर्यंत. So this is the practical number 1. Same way practical number 2 पण आहे. तो टोटल प्रॅक्टिकल नंबर 2, 3, 4